आज मी बनवले होते उकडीचे मोदक, तेही खूप टेस्टी आणि भारी। चला तर अर्चना धोत्रे फूड रेसिपीमध्ये स्वागत आहे आपलं। तर मी आपल्यासोबत शेअर करणार आहे की उकडीचे मोदक मी कशा पद्धतीने बनवले आहे। तर इथे मी कढई घेतली, कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलं होतं छान असं। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तूप, अर्धा चम्मच साखर आणि चवीपुरते मीठ आणि 2 चम्मच दूध ॲड करून छान उकड काढली आहे। त्याच्यामध्ये मी पीठ आणलं होतं वेगळंच, मोदकाचं मोदक बनवतात ना त्याचं पीठ आणलं होतं बाजारातून उकडीच्या मोदकचं, ते ॲड केलं, छान उकडला, छान मिक्स करून घेतलं आहे आणि 2 मिनटं झाकून सुद्धा ठेवलं आहे आणि त्याला पाण्याचा हात लावून ताटामध्ये थोडं थोडं पीठ घेऊन मळून घेतलं आहे छान आपला। तर इथे तोपर्यंत माझी मुलगी खोबरं वगैरे खिसून देत आहे कारण की तिलाच खाण्याची इच्छा होती। तर इथे मी छानपैकी कढई घेतले, त्याच्यामध्ये घी घेतली आणि इथे मी खरपूस भाजून घेत आहे। माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट आहेत ते छान खरपूस म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत भाजल्यावरती छान क्रंची आणि क्रिस्पी लागतात तर सारणामध्ये। तर इथे मी खोबरे ॲड केले, खोबऱ्याला छान रंग गोल्डन येईपर्यंत हलकासा भाजून घेतला आहे। मग त्याच्यामध्ये मी गूळ ॲड केलं आहे आणि गूळसुद्धा 2 प्रकारचे मिळतात, एक येल्लोवाला असतो आणि एक हलकासा गोल्डन असतो। तर मी हलकासा गोल्डनवाला घेतला आहे छान गूळ बाजारातून आणतानाच। तर चला याचा कलर चेंज होईपर्यंत मी मध्ये मध्ये मिक्स करून घेणार आहे 10 मिनटं छान असं। त्याच्यामध्ये मी इलायची कुटून घेतली होती 10-12, तीसुद्धा ॲड केली आहे मी आणि बघू शकता सारणाला मस्त आपला कलर आला आहे आणि रेडी झाले मोदकाच्या आतमधलं सारण। तर चला मी हे इडलीचं भांडं घेतलं होतं आणि मी साडीसुद्धा घातली होती, ती आपल्याला दाखवत येते। ही मी 5 वर्षापूर्वी ही मी बनवली होती साडी। मी याला लेस वगैरे मी माझ्या हाताने लावली होती, याचा ब्लाऊज आता होत नाही आहे पण दुसरा ब्लाऊज घालून असंच शूट करत होती आज। तर मी हे साचा घेतला होता मोदकचा आणि झाकून ठेवलं होतं पीठ, बघू शकता ओल्या कपड्याने, आणि एकदम त्या साच्याला चारी साईडनी पीठ आपलं मस्तपैकी पसरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मध्ये मी ते सारण गूळ खोबऱ्याचं सारण ॲड केलं आहे, त्याच्यानंतर परत पिठाच्या साहाय्याने मोदक बंद करून घ्यायचं आहे। तर रेडी झाला आहे आपला मोदक, तर बघू शकता मी दाखवत आहे परफेक्ट इतका मस्त आणि सुंदर असा डिझाईनमध्ये रेडी झाले आपला मोदक। असेच मी खूप सारे मोदक बनवून घेतले होते आणि तिथे मी पाणीसुद्धा गरम करून घेतले होते, त्याला मी वरती असं केसर ॲड केलं आहे छान असं। तर मी इडलीच्या भांड्याला तूप लावून घेतलं होतं, त्याच्यामध्ये एक एक करत सर्व मोदक मी ॲड केले होते छान। एकदाच 10-12 मोदक होत होते। काही मोदक माझ्या मुलीने केल्या कारण की तिला खूप छान आणि आवड वाटत होती पहिल्यांदा बनवताना की आपल्या घरी मोदक बनत आहे आणि खुशीसुद्धा होत होती। असे मी मध्ये मध्ये बनवले आहे पण त्याला खूप टाईम झाला आहे। तर मी आता उकड आपली 10 मिनटं रेडी होणार आहे मोदक, तर मोदक आपले रेडी झाले। तर माझी रेसिपी कशी वाटली आणि दिसायला सुंदर आणि खाण्यासाठी मऊ असे मोदक झाले होते आणि आतमध्ये एकदम स्टफिंग ज्युसी असे मोदक रेडी झालेत आपले। तर चला अशा पद्धतीने बनवा मोदक, तुम्हालासुद्धा खूप आवडतील। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।